पुरुष हक्क संरक्षण समितीचे 28वे राष्ट्रीय अधिवेशन 22 फेब्रुवारीला अधिवेशन हे सर्वांच्या लक्षात राहील असे ठरले आहे. गुरु गोविंद सिंगांच्या पवित्र नांदेड या भूमीमध्ये हे अधिवेशन असल्याने त्याला विशेष महत्त्व होते. यापुढे समिती असेच अधिवेशन भारतातील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राज्यात करणार आहे. नांदेडच्या अधिवेशनात महिलांचा विशेष परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात महिलांनी आपल्या कौटुंबिक आणि कायदेविषयक व्यथा मांडल्यात. त्यांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले ज्यांनी प्रेक्षकांचे मन हेलावून गेले. पुरुषांना पाठिंबा देणारे वक्तव्य केले. अधिवेशनामध्ये पुरुष आयोगाची संकल्पना मांडण्यात आली. हे अधिवेशन सर्वांना लक्षात राहील असे ठरले. पुरुष हक्क समितीच्या या अधिवेशनाने भारताला पुरुषांच्या हक्काविषयी जागृती करण्याविषयी नवी दिशा दिलेली आहे. पुरुष हक्क संरक्षण समिती सुरू करण्यामागचं कारण असं आहे की आपण प्रत्येकदा म्हणतो ऐकतो वाचलेला आहे की पुरुष प्रधान संस्कृती आहे. तर भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे का असा जर प्रश्न मला विचारला तर वैयक्तिक मत असं आहे की पुरुष प्रधान संस्कृती खरंच नाहीये. पुरुष प्रधान संस्कृती जर असती तर मैथिली गार्गी यांसारख्या स्त्रियांनी महिला संस्कृती गाजवली नसती. महिलांनी त्यांची संस्कृती विसरली म्हणून पुरुष केस कोणीही पुरुष जिंकत नाही. ते जिंकणारे आम्ही पहिले महाराष्ट्रात. आम्हाला पूर्ण क्लीन चिट दिलेलं आहे आणि त्याला कारण तिने म्हणजे तिची जी क्रॉस घेतली त्या क्रॉस मध्येच विषय महत्वाचा होता की कसं क्रॉस घेतली गेली आणि कसं तिला नाकारण्यासाठी आपण मजबूर केलं बोलण्याला. आणि मॅटर आता माझ्याकडे आता जे लेटेस्ट मॅटर आले त्याच्यात 3 वर्ष होऊन गेले. त्याचे जवळजवळ 3 लाख महिने उदरात त्या बाळाचं लालन पालन करायचं, त्या बाळाला जन्म द्यायचा, त्याचा हाव चावून ते सगळं काही करायचं, त्याला बोट धरून चालायला शिकवायचं, बोलायला शिकवायचं, समाजाचे संस्कार शिकवायचे. आणि ज्या वेळेस पती पत्नीमध्ये वितुष्ट आलं त्यावेळेस नवरा म्हणतो की टाक माझं लेकरू होतो घराच्या बाहेर. ही जी पुरुष प्रधान संस्कृती होती ही आपण नाकारू शकत नाही. ग्रामीण भागातल्या मुली कितीही हुशार असू द्या, कितीही मेरिटोरियस असू द्या, गावात 8वी पर्यंत शाळा आहे, महिलेने पब्लिक सर्वंटला फॉल्स इन्फॉर्मेशन दिली किंवा त्यानंतर फॉल्स चार्जेस विथ इंटेंट टू इंज्युअर अदर्स म्हणजे फॉल्स चार्जेस लावले समोरच्याला निव्वळ त्रास देण्याच्या हेतूपोटी, जसे की IPCचं सेक्शन 211 आहे. त्यानंतर CRPC मध्ये सुद्धा 340 सेक्शन आहे जे की फॉल्स स्टेटमेंट आहे. त्यानंतर डिफॉर्मेशनचं एक मॅटर आहे. डिफॉर्मेटरी सेंटेन्स जर एखाद्या महिलेने केस केली असेल बदनामीच्या उद्देशाने, हे सर्व प्रोव्हिजन्स आहेत, ते सर्व पुरुषांसाठी आहेत. एक मी प्राध्यापक असल्यामुळे माझी एक ड्युटी बनते समाजाचे टुवर्ड्स की सर्व माझ्या बंधूंना हे सर्व प्रोव्हिजन्स माहिती हवे आहे. नुसतं 498 एकच नसून मी तशी तयारी करून आले. कदाचित चान्स मिळाला तर कुठेतरी बोलावं असं माझं म्हणणं होतं. त्यानंतर सुब्रमण्यम स्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये राईट टू रेप्युटेशन इज द पार्ट ऑफ आर्टिकल 21 असं सांगितले. त्यामुळे तुम्ही डिफॉर्मेशनच्या अंतर्गत किंवा तुमच्या रेप्युटेशनच्या अंतर्गत जेही काही त्याबाबत जर गुन्हे होत आहेत तर तुम्ही केस फाईल करू शकता. यावेळी सरांनी सांगितलेलं होतं त्या समितीमध्ये त्यांना 7 लोकांच्या सह्या लागत होत्या. साधी गोष्ट नाही. आता आपल्या पार्लमेंटमध्ये आपले आमदार खासदार होते राजभर, त्यांनी ह्या लक्षवेधी मांडली. कॉपी आमच्याकडे युट्यूबवर हजर आहे, माझ्याकडे टाकलेली. आणि विशेष म्हणजे आपण आता भांडणं सोडवण्याऐवजी आपली अरेस्टमेंट होते. आणि या फॅमिलीमध्ये सर्वात जास्त दुःख कोणाला होतं? त्याच्या आईवडिलांना. ज्यांनी कधी 60 वर्षापर्यंत पोलीस स्टेशन बघितलेलं नसतं तिथं हवालदार त्यांना पोलीस स्टेशनला बोलवतो, आता बोलवलं जात नाही. हे समिती पुढे म्हणते तुमच्या आता खांदाला घेऊन म्हणतात पोलिसांच्या समिती आपण नेत नाही, एकच झालं.
हे सगळे बदल होत आहे ना. मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा समिती स्थापन का झाली हे सांगतो. मी 91 सालापासून वकिली करायला सुरुवात केली, 91. आता मला 35 वर्ष कंप्लीट झालेली आहे. आणि मी फॅमिली क्रिमिनल मॅटरमध्ये करतो, सोशल केसेसमध्ये, नंतर फॅमिली मॅटर्स पण करत आहे. माझ्या असं लक्षात आलं की जे इंडियन कायदे आहेत, कायद्यात आपल्याला सगळ्यांनी सांगितले हे वन साईड चालतं. तुम्ही कितीही काही केलं तरी काय आपलं फार ऐकून घेतलं जात नाही. हे आपण करेक्टली लढलं पाहिजे. पुण्यामध्ये, दादरमध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये चौकात पहिल्यांदा समिती एकत्र होतात, निदर्शने करतात, आरडाओरडा करतात, गोंधळ करतात आणि पोलीस स्टेशनला महिला गेली की तिची दखल घेतली जाते. तिच्याकडे शस्त्र आहे अश्रू नावाचं, ते लगेच बाहेर येतं. पण मग पुरुषाचे अश्रू असताना ते असे आतले आत असतात, ते बाहेर येत नाही. हे कधीतरी बाहेर आले पाहिजे ना. तुम्हाला सांगतो मी 96 ला म्हणजे आपण पैसा किती कमावला पाहिजे, तो कशासाठी कमावला पाहिजे, आपल्याला जगताना त्याचा उपयोग होतोय का, आपल्या मुलांसाठी उपयोग होतोय का, आपल्या कुटुंबासाठी उपयोग होतोय का. जर त्या आर्थिक संपत्तीचा आपल्यासाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी उपयोग होत नसेल तर पैसा सुद्धा जास्त कमावण्याचा अर्थ नाहीये. एवढंच सांगेल की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं. ज्या वेळेला महिला या व्यासपीठावर उपस्थित होतात त्या वेळेला या व्यासपीठाचा विकास होतो आणि खऱ्या अर्थाने आपण समाजापर्यंत पोहोचलेला आहोत, खऱ्या अर्थाने आपण कुटुंबाला न्याय देतोय असं मला वाटतं. कारण स्त्री पुरुषांना दोघांनाही समर्थ्य असताना सामोपचारानं जर आपला संसार जर हाकला, आपला संसाराचा गाडा जर चालला तर मला वाटतं ही वेळच येणार. पण आता ही वेळ आलेली आहे. माझे आदरणीय गुरु शैलेशभाऊ देशमुख सरांना अजून काही कार्यक्रमाला जायचं आहे. पुढील जो आपला चर्चासत्र परिसंवाद हा दिवसभर चालणारच आहे. पण ह्या सर्वांची आपण कायद्याकडे दुर्लक्ष करू, आपण इक्वेलिटीची भूमिका न मांडता, आपल्यामध्ये समानतेची भूमिका न मांडता, आपण आपल्या विकृतीने देश हिताचं कार्य न होता समाज जोडण्याच्या दृष्टिकोनातून एकमेकाला समान दृष्टीने न बघता आपण आपल्यावर ज्या वेळेस येते, आपल्या कुटुंबामध्ये आपली आई, बहीण, लेक ही समानतेच आहे आणि आमचं कुटुंब हे समानतेच्या विचारावर चालतं. तो एडिट करावा लागतो तो भाग की काय खरंच कितपत योग्य आहे. तुम्ही ऐकता तो फार भाग वेगळा असतो, त्याचा एडिट केलेला भरपूर भाग असतो. पण जेव्हा पुरुष हक्क समितीचं सरांनी सांगितलं आणि त्याची पॅम्पलेट्स होतं, ते जेव्हा काही जणांच्या घरी गेले ते मला पहिल्यांदा कशाला मी त्यांना मला डोक्याला टेन्शन लावायची, माझं माझ्या बायकोचं काय भांडण, तू आमच्यामध्ये काही भांडण लावू. इक्वालिटी फॉर लॉ गिवन बाय कॉन्स्टिट्यूशन टू अस. त्याच्यामुळे पुरुषांनाही तेवढेच हक्क सुरुवातीपासून आहेत, महिलांनाही तेवढेच हक्क सुरुवातीपासून आहेत. जनजागृतीची गरज आहे. एखादी स्त्री नोकरीला असेल तर पुरुष त्यावेळेला एम्प्लॉय कुठे नसेल तर पुरुषाला हक्क आहे पोटी मागण्याचा. पण ही जनजागृती अजूनही नाही. म्हणून पुरुष हक्क समितीची स्थापन करण्याची आवश्यकता भासली. यामध्ये महिलांचं वर्चस्व असंही म्हणता येणार नाही. पण या व्यासपीठावर उभं टाकून मी सर्वांना आश्वासन देते, जिथे कुठे पुरुषांवर अत्याचार होईल त्यावेळेस मी नक्कीच सहभाग घेऊन, पुढाकार घेऊन या समितीला माझा लढा सोबत देईन. थँक्यू. कुटुंबाचा कणा आहे आणि आपण काय म्हणतो हे महिलांना समानता पाहिजे, समानता पाहिजे. मी या कायद्याबद्दल बोलणार नाही, कायद्याबद्दल बोलणारे तुम्ही खूप लोक आहात. मला एकच सांगायचंय, मी डॉक्टर या नात्याने सांगतो, भगवंतांनी इतकी मोठी शक्ती महिलांमध्ये दिलेली आहे. फक्त मुलाला, मानवाला, कोणालाही जन्म द्यायचा असेल तर ती फक्त महिलाच देऊ शकते, पुरुष काहीच करू शकत नाही. म्हणजे जर जन्म देण्याचं आणि विश्व निर्माण करण्याचं ताकद त्या महिलेमध्ये असेल तर तिच्या अन्याय व्हायलाच नको, अन्याय होऊ शकत नाही. यापूर्वी पण आपली जी काही परंपरा चालत आली त्यावेळेस अन्याय झाले नाहीत का? बोटावरून नाही का अन्याय झाले. पण या ठिकाणी आपण महिलेला नक्कीच मान दिलेला आहे. आपल्या भारत मातेला आपण माताच म्हणतो, आपण आपल्या मातीला सुद्धा माता म्हणतो. ही जननी आहे. मातीतून जसं अन्न तयार होतं त्याचप्रमाणे मातेच्या उदरातून हे सगळं विश्व निर्माण होत असतं. हे सगळं करत असताना सांगायचं एकच आहे की आपण समाजात वावरत असताना बाकीच्या ठिकाणी काय घडतंय, समाजामध्ये काय घडतंय याच्याकडे आपल्याला बारीक लक्ष देणं गरजेचं आहे.
कारण की हा पुढचा समाज आपल्या मुलाबाळांसाठी उभा राहणार आहे. त्याच्यामुळे आपलं आद्य कर्तव्य आहे की समाज चांगला कसा घडेल, समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील त्याला आपण विरोध केला पाहिजे. यासाठी खरी ही संस्था निर्माण झाली. आणि ज्यावेळेस सांगितलं की ही संस्था पुरुष हक्क संरक्षण समिती या नावामुळे ते आपल्याला नवखं वाटते. कारण की आपण माहिती आपल्याला की आपली पुरुष प्रधान संस्कृती आणि पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये की पुरुषांना स्त्रीवर अन्याय होतो, पुरुषच हा स्त्रीवर अन्याय करतो अशी धारणा आहे. पण ह्या जो अधिवेशन चालू आहे आपलं त्याच्यातून आपल्याला काही पुण्यातले आले, काही नागपूरचे आले, काही नाशिकचे आले, त्यांचं त्या ठिकाणी जे चालू होतं कार्य त्याच्यातून आपल्याला समजायला की पुरुषावर पण कशा प्रकारे अन्याय होतो. आता सांगितल्याप्रमाणे गायकवाड साहेबांना की 498चा दुरुपयोग आहे, 376चा दुरुपयोग आहे, 354चा दुरुपयोग आहे. आता नंतर आपल्याला बरेच आता BNS आलेलं आहे, त्याच्यामध्ये पण स्त्रियांचे हक्क जे आहेत संरक्षण करण्यासाठी बरेच कायदे आलेले आहेत. व्यक्तीचे किंवा स्त्रिया किंवा मुलींचे हक्क पण हे बाधित राहतील, आपल्यामुळे त्यांच्यावर काही गदा येणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. आता मी थोडंसं आपण प्रॅक्टिसच्या संदर्भात बोलूया. आता नवीन जी काही टेक्नॉलॉजी आली आहे 2019 नंतर माइंड सेट नावाचा जो काही ॲप आलेला आहे, त्या ॲपमुळं आपल्याला कोर्टात काम करताना अनेक अडचणी निर्माण होणार आहे, काही सुरू पण झाले आहे. आत्ताच एक 8 दिवसापूर्वी सन्माननीय सूर्यकांत साहेबांनी एका केसमध्ये खंडपीठाने करतं 3 लोकांच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठांच्या असं लक्षात आलं. मी हे नाही सांगत की असं बरेचसे पक्षकार आमच्याकडे येतात की मॅडम मला त्यांनी फक्त एक थप्पड मारली, बघा मी त्याची कशी जिरवते. अगं त्याच्या जीवनामध्ये तुझं पण आयुष्य चाललं ना, हे तिला दिसत नाही. मग मला असं म्हणायचं प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करा. नवऱ्यावरच नाही बायकांवर अन्याय होतात मान्य आहे, पण कितीतरी असे फेक केसेस चालले. फक्त त्यांचे आई वडील असं सांगतात की बाई त्यानं तुला मारलं म्हणजे आपण त्याची जीव. कोर्टामध्ये प्रत्येकाला न्याय लेडीजलाच भेटते असं नाहीये, पुरुषांनाही भेटून यावेळी सरांनी सांगितलेलं होतं. त्या समितीमध्ये त्यांना 7 लोकांच्या सह्या लागत होत्या. आज पुरुषांना पुरुष हक्क संरक्षण समिती स्थापन करून राष्ट्रीय स्तरावर की आमच्यावर अन्याय होतो असे सांगण्याची गरज आली आहे. हक्क भारतीय संविधानाने आर्टिकल 14 मध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे सर्वांना संरक्षण हे आर्टिकल आहे. जर महिलांवर होणारे जे अन्याय आहे किंवा कौटुंबिक हिंसाचार असेल, टीव्ही असेल, 498 आहे, त्यांच्या संरक्षणासाठी जर कायदे केलेले असतील आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे केलेले असतील आणि त्यांनी त्याचा वापर करून जर पुरुषांवर अन्याय करत असतील, कारण कोर्टमध्ये सर्रास बघतो आम्ही का लेडीज आली का 498ची केस दाखल होणार, टीव्हीची केस दाखल होणार, पोडगीची होणार. मी NGO चालवते. NGO मध्ये प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन मी सर्वे करते. महिलांना काय माहिती आहे, त्या महिलांना पुरुष कसा त्रास देतो, मग ती महिला त्याला कशी टॉर्चर करते हे प्रत्यक्षात माझे अनुभव आहेत. कालच मी सोनखेडला जाऊन आले.